जय भीम. मी राहुल कदम. सत्यशोधक प्रतिशब्द या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले स्वागत करतो. आज 1 जानेवारी, नवीन वर्षाचे आगमन. नवीन वर्षाच्या स्वागताचा जल्लोष जगभरात रात्रीपासूनच सुरू होतो. भारतातही नव्या वर्षाचे स्वागत जल्लोषात केले जाते. मात्र महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील आंबेडकरी अनुयायांसाठी 1 जानेवारीचे महत्त्व केवळ नवीन वर्षाचा पहिला दिवस, नवीन वर्षाचे आगमन एवढ्यापुरतेच मर्यादित नाही, तर त्या पलीकडे जल्लोषाचे एक वेगळे कारण आहे. आणि हा जल्लोष ते पुण्यापासून काही अंतरावर असलेल्या भीमा कोरेगाव येथे लाखोंच्या संख्येने जमून साजरा करतात. भीमा कोरेगाव येथे ब्रिटिशांनी विजयस्तंभ उभारला आहे. 1818 साली ब्रिटिश आणि पेशवे यांच्यात झालेल्या युद्धात पेशव्यांचा दारुण पराभव करण्यात महार सैनिकांनी जे अतुलनीय शौर्य गाजवले, त्या शौर्याची यशोगाथा सांगणारा हा विजयस्तंभ आहे. 26 मार्च 1821 साली इंग्रजांनी भीमा कोरेगावच्या भूमीत हा जयस्तंभ उभारला. हा जयस्तंभ महार सैनिकांच्या शौर्याचे प्रतीक तर आहेच, शिवाय जाती संघर्षाचेही प्रतीक आहे. अस्पृश्य जातीय महाराष्ट्रातील महार सैनिक ब्राह्मणी पेशव्यांच्या पिळवणूक दडपणुकीला वैतागून संतापून इंग्रजांच्या फौजेत गेले आणि त्यांनी इंग्रजांच्या बाजूने लढून भीमा कोरेगावच्या युद्धात पेशवाईचा खात्मा केला. या दृष्टीने या युद्धाकडे बघितले जाते आणि ते खरेही आहे. म्हणूनच आपल्या पूर्वजांच्या शौर्याला अभिवादन करण्यासाठी 1 जानेवारीला लाखो आंबेडकरी अनुयायी भीमा कोरेगावला जमतात. दरवर्षी भीमा कोरेगावला अभिवादनासाठी येणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. दीक्षाभूमी, चैत्यभूमी, नंतर तिसरी ही भूमी आहे जिथे दरवर्षी लाखोंच्या संख्येने भीम अनुयायी जमतात. 1927 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या विजयस्तंभाला भेट देऊन अभिवादन केले होते. त्यानंतर विजयस्तंभाला अभिवादन करण्याचे पर्व अधिक गतिमान होत गेले. ब्रिटिश आणि पेशवे यांच्यात 1818 साली झालेल्या या ऐतिहासिक युद्धात महार सैनिक इंग्रजांच्या बाजूने लढले होते. ही लढाई ब्रिटिशांसाठी अजिबात सोपी नव्हती. महार सैनिकांनी जर पराक्रमाची शर्त केली नसती तर ब्रिटिशांना पेशव्यांचा पराभव करणे शक्य झाले नसते. म्हणूनच इंग्रजांनी पेशव्यांविरुद्धच्या भीमा कोरेगाव लढाईत कामी आलेल्या व जखमी झालेल्या महार सैनिकांची नावे उभारलेल्या विजयस्तंभावर इंग्रजी आणि मराठी भाषेत कोरली आहेत. या लढाईत 23 महार शिपायांपैकी 20 ठार झाले व 3 जखमी झालेत. सोमनाक कमलनाक नाईक, रामनाक यमनाक नाईक, गोदनाक कोठेनाक, रामनाक येसनाक, भागनाक हरनाक, अंबनाक काननाक, गणनाक बाळनाक, बाळनाक कोंडनाक, रूपनाक लखनाक, वपनाक रामनाक, विटनाक धामनाक, राजनाक गणनाक, वपनाक हरनाक, रैनाक वाननाक, गजनाक धरनाक, देवनाक आणनाक, गोपालनाक बाळनाक, हरनाक हिरनाक, जेठनाक छैनाक, गणनाक लखनाक हे 20 जण लढाईत कामी आले, तर हिरनाक, भिकनाक रत्नाक, रत्नाक धागनाक, जाननाक हे जखमी झाले. भीमा कोरेगावची ही लढाई महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा या गावात भीमा नदीच्या काठावर झालेली एक ऐतिहासिक लढाई आहे. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि पेशवे यांच्यामध्ये झालेली ही लढाई इंग्रज मराठा युद्धाच्या मालिकेतील तिसरे युद्ध होते. या युद्धातील पराभवाने पेशव्यांची राजवट संपली. यानंतर पुढे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता जवळजवळ संपूर्ण पश्चिम, मध्य आणि दक्षिण भारतात पसरली. ब्रिटिशांच्या बाजूने एकूण 834 सैनिक होते, ज्यांचे नेतृत्व सेनापती कॅप्टन फ्रान्सिस एफ स्टॅन्टन करीत होता. इंग्रजांच्या सैनिकात बॉम्बे नेटिव्ह लाईट इन्फंट्री तुकडीचे सुमारे 500 महार जातीचे सैनिक होते. पेशव्यांच्या बाजूने 28,000 सैनिक होते, ज्यांचे नेतृत्व सेनापती दुसरा बाजीराव पेशवा करीत होता. कॅप्टन फ्रान्सिस स्टॅन्टन यांच्या नेतृत्वाखालील कंपनीच्या सैन्याने जवळजवळ 12 तास लढाई केली आणि पेशव्यांना धूळ चारली. मुंबईची नेटिव्ह इन्फंट्री म्हणजे महार पायदळांची पलटण होय. महार सैनिकांनी पेशवाईला धुळीस मिळवले. याबद्दलचा कबुली जबाब मध्य भागाचे कमिशनर मी LJ माउंटफोर्ड यांनी अस्पृश्यांच्या उन्नतीबद्दलच्या ठरावावर मुंबई कायदे काउन्सिलात 5 नोव्हेंबर 1920 रोजी भाषण करताना भीमा कोरेगाव लढाईत महार सैनिकांनी पेशव्यांचा पराभव करण्यासाठी जो पराक्रम केला त्याचा गौरव केला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड 19 मध्ये परिशिष्टात दिलेले आहे. त्यांनी म्हटले आहे, जॉन कंपनीचे जे सैन्य होते त्या सैन्यात महार लोकांचा बराचसा मोठा भरणा होता. कोरेगावला जो जयस्तंभ उभारलेला आहे तो महारांनी गाजविलेल्या पराक्रमाचे जयचिन्ह होय.
पौरात्य देशात जे पराक्रमाचे प्रकार आतापर्यंत समजले जातात त्यात कोरेगावचा महार पराक्रम सर्वश्रेष्ठ होय। खडकीची लढाई संपल्यानंतर कॅप्टन स्टॅन्टन हा कर्नल बर याला पुण्याजवळ सैन्य मिळवण्यासाठी खडकीहून निघाला। तो कोरेगावला थांबला। त्याचे पायदळ 800 सैनिकांचे होते। त्यात थोडे अरब होते, बाकीचे सर्व महार होते। अरब तोफखान्यावर होते। दुसरा बाजीराव यांच्या नेतृत्वाखाली पेशव्यांचे सैन्य त्या बाजूने होते। त्यांची व स्टॅन्टनच्या पायदळाची गाठ पडली। पेशव्यांचे सैन्य 25,000 होते। महार सैनिकांनी पेशव्यांच्या 25,000 लोकांना एक दिवस व एक रात्र जागच्या जागी थोपवून धरले। त्यांना पुढे सरकू दिले नाही। शेवटी महार सैनिकांनी पेशव्यांच्या 25,000 सैनिकांचा धुव्वा उडवून दिला। महार हा कोणत्या दर्जाचा लढवय्या आहे याचा एक ऐतिहासिक पुरावा आहे। या लढवयेपणाबद्दल मुंबई सरकारला व हिंदुस्थान सरकारला महाराबद्दल अभिमान वाटतो व साम्राज्य सरकारच्या सैन्याची वाढ करण्याची वेळ येईल व गरज भासेल तेव्हा सरकार महारांची सैन्य भरती जरूर करेल। महार सैनिक पेशव्यांविरुद्ध इतके द्वेषाने का लढले? हे युद्ध इंग्रज मराठा तिसरे युद्ध असे म्हटले जात असले तरी ते खरे पाहता पेशव्यांविरुद्ध होते। पेशवे हे कोकणस्थ ब्राह्मण होते। पेशवा सत्तेचे केंद्रीकरण पुणे, वाई व ब्राह्मण संस्थानिकांच्या भूमीत झालेले होते। पेशव्याच्या राज्यांचे मराठा धनगर शासकांशी जाती संघर्ष सुरू होते। पेशवाईने शिवाजी संभाजीचे मराठी प्रागतिक राज्य नष्ट करून ब्राह्मणी धर्मशास्त्रीय जाती सामंती राज्य उभारलेले होते। त्यामुळे इंग्रज मराठा असे शब्दप्रयोग वास्तविक नाहीत असे इतिहासाचे अभ्यासक सचिन गरुड यांचे म्हणणे आहे। त्यांनी मॅक्स महाराष्ट्रासाठी लिहिलेल्या लेखात म्हटले आहे, अस्पृश्य जातीय महाराष्ट्रातील महार सैनिक ब्राह्मणी पेशव्यांच्या पिळवणूक दडपणुकीला वैतागून संतापून इंग्रजांच्या फौजेत गेले आणि त्यांनी इंग्रजांच्या बाजूने लढून भीमा कोरेगावच्या युद्धात पेशवाईचा खात्मा केला। हे महार सैनिक केवळ नोकरी म्हणून युद्ध करत नव्हते। पेशव्यांच्या जाती विषमतेच्या गुलामगिरीच्या राज्याला लढून नष्ट करण्याची एक समाज परिवर्तक जाणीव महार सैनिकांमध्ये दिसते। त्यावेळी महार सैनिकांचा एक नायक होता शिदनाग। शिदनागाच्या अनेक आख्यायिकांमध्ये त्याचे पेशव्यांच्या सत्तेविरोधी जातीगत विरोधाचे व लढाऊ स्वाभिमानाचे प्रखर प्रदर्शन घडते। एकूणच भीमा कोरेगावचा विजयस्तंभ महारांच्या शौर्याचे तसेच जाती संघर्षाचे प्रेरणादायक प्रतीक बनला आहे। त्यामुळे जो समूह जाती संस्थेच्या उद्ध्वस्तीकरणासाठी लढू पाहतोय त्या समूहाची पावले 1 जानेवारीला नकळत भीमा कोरेगावच्या दिशेने वळतात। दरवर्षी जाती संघर्षाची सुरुवात नव्याने अशी होते। भीमा कोरेगावच्या लढवयांना सत्यशोधक प्रतिशब्दच्या वतीने क्रांतिकारी जय भीम। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सत्यशोधक प्रतिशब्द या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय भीम। मी राहुल कदम।